न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पावसाळ्यात सर्पदंश विंचूदंशाच्या घटनांचा धोका, प्रतिविष औषधाचा साठा ठेवण्याची मनसेची मागणी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात साप, विंचू व विषारी जीव जंतूंचा वावर वाढण्याची शक्यता लक्षात घेता बुधवार दिनांक जून 24 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहराच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद येथे प्रतिविष इंजेक्शन व आवश्यक औषधांचा पुरेसा साठा 24 तास उपलब्ध ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसेचे शहर अध्यक्ष अमोल बोराडे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अँटी स्नेक वेनम, अँटी स्कॉर्पियन वेनम तसेच सर्पदंश, विंचूदंशावरील जीवनावश्यक औषधे उपलब्ध ठेवण्याची मागणी केली आहे। वासिंद व परिसर हा डोंगराळ व ग्रामीण भाग असल्याने पावसाळ्यात अशा घटनांचे प्रमाण वाढते। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। औषधांच्या अभावामुळे एकाही रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये अशी भूमिका वासिंद मनसे शहरच्या वतीने व्यक्त केली आहे। यावेळी वासिंद शहराध्यक्ष अमोल बोराडे, शहर सचिव कल्पेश शेलार, शहर उपाध्यक्ष विकास तांगडे, कुणाल पांडव, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष उन्मेष साळुंखे, योगेश बिडवी, भावेश परदेशी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर। मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट।